आहे आपले पाववडे तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय. मी सरलाच किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पाववडा घरगुती पद्धतीने. त्यासाठी आपण 1.5 पाव बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर पाव, त्यानंतर सोडा चिमूटभर, 1.5 चम्मच सेंधव मीठ, त्यानंतर जिरं अर्धा चम्मच, त्यानंतर हळद थोडीशी, त्यानंतर मिरची, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर कोथिंबीर. चला तर आता आपण बनवूया. चला तर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून असं मिक्स करून घेणार आहोत. पीठ जास्त पातळ नाही करायचं, थोडं आता त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. असं हळद पावडर नाही टाकली तरी चालेल, पाहिजे असेल आपली मीठ. त्यानंतर लाल तिखट टाकणार आहोत आपण त्यामध्ये, थोडा सोडा, कोथिंबीर. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला हिरवी मिरची पण टाकू शकता. बॅटर घट्ट झालं ना तर आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकू शकतो. थोडं पाणी टाकायचं. कढई ठेवलेलं आहे त्यामुळे आपण ठेवूया. कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम होईपर्यंत आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या अशा मधोमध कट करून घ्यायच्या. तेल झालेलं आहे त्यामधलं थोडं आपण तेल घेऊन आपण जे पीठ कालवलेलं आहे ना त्यामध्ये टाकायचं, म्हणजे पाववडा सॉफ्ट होतो. आता हे परत आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण पाव घेणार आहोत. आता हा पाव आहे ना या डिप केल्यानंतर या तेलामध्ये आपण असं सोडणार आहोत. त्यानंतर हा लगेच सोडायचा. जेवढे कढईमध्ये बसेल तेवढं. त्यानंतर आपण असे झालेले आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आहे आपले पाववडे तयार. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं.